गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग म्हणजे आमचे इथे 12-12:30 वाजलेले आहेत आणि आज आम्ही रेस्ट केली आहे कारण काल खूप दमलो होतो चालून चालून. सो रेस्ट केली. 1 मिनिट मी क्रॉस करते आणि बोलते. सो आता सायली आणि हरिशंकर गेलेत म्युझियम बघायला. पण मला खरं सांगायचं तर पाय इतके दुखत होते. काल आम्ही खूप चाललोय, ऑलमोस्ट 10-11 किलोमीटर चाललोय आम्ही. आणि आता आम्ही ते लोक गेले पण नीव पण कामावर गेले. मग आम्ही चौघं बाहेर पडलोय. काही थोडी बहुत शॉपिंग वगैरे करायचं असा प्लॅन आहे. बाहेरच काहीतरी खाऊ. बघूया, चला तर मग माझ्या बरोबर. काय म्हणते परत बोल सोनू. काय म्हणते? आपण आले स्टील ऑर्गन विलेज. स्टील ऑर्गन विलेज इथे काहीतरी टाइमपास करायचा आहे, खायचं आहे, प्यायचं आहे. आणि इथे आलेला मला असं वाटलं की हा आयर्लंडचा एक्सपिरियन्स हेच मी बोलते. ड्रेस मस्त आहे. बुक स्टेशन. सामन मसल्स ऑर्गेनिक सामन. किंग प्रॉन. ये समोसा. चिकन है, चिकन है. Shrimp, scallops. Those are scallops. Scallops is a kind of shellfish. Squid. Can you see squid? Sardine. Type of a shellfish. ते शेल मधनं काढलेलं असतं ते. सामन बघ किती सुंदर आहे. व्हॉट इज सामन? सामन. बट व्हॉट? रावस इज कॉल्ड एज इंडियन सामन. माहिती तुम्हाला? सामन इज रावस. बांगडा. बांगडा आहे हा. बांगडा हलवा आहे तो. ब्लॅक सोल. हा बर्फाच्या खालीच बोलते मी. सी बास. ऑर्गेनिक आम्ही इथे फिश बघतोय आणि ही कपडे बघते. बाबा काय झाड आवडले? दुकानाचं नाव लिपस्टिक आहे. बघूया बाबा. तो बघायला काय
बाय. अरे पोरगा का दिल पिघला ब्रो. कलर सुंदर आहे. एस्थेटिक. किती शांत आहे तिथली लोक. बिलकुल घाई गडबड नाही, कोणाला त्रास नाही, कोणाची कटकट नाही. एकमेकांना वेट करतात. खूप सुंदर कलेक्शन या शॉपमध्ये होतं, पण ते खूप महागही होतं. पण मी नुसतीच विंडो शॉपिंग केली, कारण इतकं महाग घेण्यापेक्षा खरं तर मग मला आपल्या इथे इंडियामध्ये कपडे घ्यायला नक्कीच आवडतील एवढे पैसे देण्यापेक्षा. 12 ते 15 युरो म्हणजे पुन्हा बरेच होतात हे पैसे. 1200-1500 रुपये टॉप मला वर्थ नाही वाटलं, म्हणून मी ते टाळलं घेणं. तुला सगळं पिंकी पिंकीच कसे दिसतात? अरे पिंकी कुठे? दिस इज पिंकी. हे केक शॉप आहे आणि इथे बऱ्याच प्रकारच्या व्हरायटीज होत्या, डिझाईन्स होत्या. आम्ही केक बनवणाऱ्यांना पहिले आम्हाला डिझाईन्स बघायचे असतात, त्यामुळे आवर्जून आम्ही त्या दुकानात गेलो आणि डिझाईन्स बघून आलो. तर आम्ही आलो आहे टेस्कोला. टेस्को म्हणजे लाईक आपलं डीमार्ट आहे, त्याच टाईपचं शॉप आहे. इथे सर्व काही मिळतं. आम्ही शॉपिंग उरकून घरीच आलो. म्हटलं घरीच काहीतरी बनवून खाऊया, कारण नंतर आम्हाला कळलं की सायली आणि हरिशंकर पण जेवायला येणार होते. मग म्हटलं त्यांच्या आवडीचं थोडंसं जेवण बनवूया. सायलीला माझ्याकडचं आंबट वरण फार आवडतं, तर ते तिला बनवून हवं होतं. मग आम्ही बटाटे वडेही तयार केले. दे ग खरडा दे. हे आता बटाटे कुस्करून घेते आणि त्याच्यामध्ये आम्हाला एक तेजसचा जो रूम पार्टनर आहे त्याने खरडा आणला होता. खरडाच आहे ना सोनू तो? तर तो खूप अमेझिंग आहे. तर मला वेगळी चटणी बनवायला लागणार नाहीये. म्हणजे ह्याच्यामध्ये जास्त नको टाकू. तिखट आहे का हा? थोडा तिखट आहे, लागेल तर आपण अजून टाकू शकतो. मीठ वगैरे आहे ना त्यात? मीठ तुला ऍडजस्ट करावं लागेल. ह्याच्यामध्ये ग्रीन चिली, गार्लिक, ऑइल, सॉल्ट, स्पाइसेस सगळं आहे. जिरा वगैरे पण दिसला मला, तर ते स्मेल मस्त आहे. तर आता ह्याचे आम्ही असे छान गोळे बनवून घेणार आहे. म्हणजे हो हो, कोथिंबीर घालूया आपण, फ्रेश कोथिंबीर. हे थोडं मीठ घालते, कारण मीठ कमी आहे ह्याच्यात. मला 1-2 मिनिट देतेस का? मी कॉल करते. कोथिंबीर मस्त हिरवीगार कोथिंबीर. वाव, नको बस. हो, ती भाजीवर घालायची. छान मस्त खमंग आत्ताच वास यायला लागलाय है ना, सुगंध. तर मी याचे गोळे करून ठेवते. मग ह्या मुली आल्या
की मग तळायला घेऊ. मुली म्हणजे सायली, नीव आणि आमचे जावई हरी. मुली म्हणजे आता मुलींमध्ये ती नाहीये, इकडे एक ही तिसरी आहेच आमची. हा, आम्ही इथे बटाटे वड्याची तयारी करतोय. ह्याच्यात बेसन, हळद, हिंग, तिखट, मीठ आणि कोथिंबीर एवढं सगळं घातलंय. इथे वडे गोळे करून गोळे तयार. करून. थोडा बटाटा चिकट येतो म्हणून गोळे करून ठेवून दिले. आणि इथे आंबट वरणाची तयारी आहे. आंबट वरण करणार आहोत. रम्याचं आवडतं. रम्या तुझं आवडतं. आणि इथे मी आता चटणी करते. खोबरं बारीक कापून घेतलंय. याच्यात मी कोथिंबीर, मिरची, लसूण, मीठ, साखर हे घालून चटणी करणार आहे. सॉल्ट. आम्ही हे करून घेतो. तुम्ही स्टे ट्यून. चार असतील. बटाटा वडा. बोल जरा नागरी. बरोबर आहे. बस मस्त चकाचक. अरे खातोयस ना, खा ना. गरम असेल. त्याला लहानपणी करायला लागायचं असं. तोंडात भुंकर मारायची. मग गरम. चटणी देऊ का रे बाळा? मस्त. वडा चांगला आहे. व्हेरी गुड. ना आता सगळे इन्ग्रेडियंट्स तुझ्याकडे आहे, तू बनवू शकतो ना. आजच केस कापून आलेला आहे. मी वडे हे करते, पलटी मारते. एवढीच केली चटणी. मारी आयत्या वेळेला एक तर मी विचार केला, माझ्या लेकाला माझ्या हातची चटणी आवडते, चटणी करूया. किया उसका कुछ नहीं. आ गई हमारी. चटणी आवडते पण खूप आवडते. हो माहिती, 2 नारळांची. आहो ना अजून आपण ते मग करीन अजून. करून डीप फ्रीज मध्ये ठेवून दे. हा कुकर मध्ये लावायचे. ए सोनू. हेलो. Good. This is so good. Oh God, that's very delicious. Spicy. Batata vada. Batata vada? Yes. The one that you had with vada pav? Okay. The same vada. Yay. Yes. आवडला. ब्लू कपडा होता कुठे गेला? हा ब्लू हे मला अँड अशा प्रकारे आमचं जेवण बनून तयार आहे. आता वडे कुठे ठेवले? वडे माझ्याकडे. बटाटे वडे, बटाट्याच्या काचऱ्या, चपाती, आंबट वरण, चटणी आणि गोरी. दिस इज हावरट. बस आले. हावरट किसको बोली बे? जीजाजी, हाउ इज द वडा? व्हेरी गुड. वेरी गुड. व्हेरी गुड. पक्का? पक्का. एकदम पक्का ना? या सास सामने बैठी है इसलिए पक्का. नहीं, वो प्यार से खाता है. मैं खिलाती हूँ, वो खाता है. सुरसुर करून खाते. बाबा, हाउ इज द फूड? एक नंबर.
चल बाय, खाना खाओ. पाणी आणि तूप घेऊन बसायचं आहे. Neve, taste the vada. Please tell me how it is. आज स्वयंपाक दीदीने आणि मी मिळून केलाय, त्यामुळे दोघींच्या हातची टेस्ट आहे. धन्य आहे त्या स्वयंपाकाचा तुझा हात लागला. Very good. Delicious. Delicious. And you? S-face. आज न्यूला आम्ही सोनू आज I न्यूला said S-face. ऐक ना, न्यूला हनी केक दिला होता, तर कसा वाटला तिच्या कॅफेमध्ये विचार. Oh yes. Please tell us how the honey cake was. The honey Very bad. ए, Shut up. Please tell us. The honey cake Bad. was amazing. The honey cake was Bad. amazing. Very delicious. Very popular. Oh. Everybody wanted to taste. It was all gone very quickly. Wow. Blink of an eye. And it's gone. It was a hit, Mama. थँक्यू. Thank you. Now I want to enjoy my food. See you guys later. As you always do. तिच्यासाठी वरण केलं. ती बिचारी मीटिंगमध्ये अडकली होती. बेडरूममध्ये तिची मीटिंग चालू आहे आणि इथे आम्ही पटापट जेवून आम्हाला गिनेस जी इथली फेमस बियर आहे ती बघायला जायचं आहे, कशी बनते, कुठे बनते ती. तर आता आम्ही निघालो. मला बघायलाच नाही मिळत. खरं तर इथे खूप मोठी प्रोसेस आहे ही, आणि एवढा मोठा व्हिडिओ बनवणं दाखवणं शक्य होणार नव्हतं, म्हणून मी थोडंसं फास्ट फॉरवर्ड करून तुम्हाला इथे दाखवते आहे. Whoa. Wait.
A woman needs men like fish needs bisector. Can you explain what this fish is? And what is it doing? Cycling. Why? After drinking alcohol. The fish basically forgot that it is a fish. Power of Guinness. Very good. Guinness Zero will just be 2 minutes. Enjoy, guys. Thank you. Guinness is No problem at all. Thank you very much. Guinness Zero. Yeah. Good job, you guys. तर असा आमचा मजेत छान पूर्ण दिवस बिझी गेला. पण तुम्हाला हा भाग बघायला कसा वाटला सांगायला विसरू नका. लाईक शेअर सबस्क्राईब करताय ना, करायलाच पाहिजे, कारण की मी तुमच्यासाठी खास आयर्लंडहून एक नवीन नवीन वस्तू शोधून तुम्हाला दाखवते. तर असेच अजून पुढचे नवीन भाग बघत राहा. धन्यवाद.